मला फक्त इतकंच म्हणायचंय की माझ्या आशिलाचं व्यवसायात नुकसान झालंय, त्याचा तोटा झालाय म्हणून पैसे थकलेत. त्यांनी कुणालाही फसवलेलं नाहीये मिलॉर्ड. आणि धंद्यात तोटा होणं ही कोणाची फसवणूक नाहीये. माझ्या आशिलाने वेळोवेळी देणेकरांचा सामना केलाय, रादर करतोय. मिलॉर्ड, धंद्यात नफा तोटा या जोखमींचं भान ठेवूनच व्यवसाय करतात ना. आणि माझे आशिल दोषी कसे? नुकसान झालं म्हणून, तोटा झाला म्हणून नाही मिलॉर्ड. जर नुकसान होणं तोटा होणं हा जर गुन्हा असेल तर अशा असंख्य व्यावसायिकांना अटक करावी लागेल, त्यांना शिक्षा द्यावी लागेल. मिलॉर्ड, मला असं वाटतं की माझ्या आशिलाला व्यवसायात नुकसान झालंय, तोटा झालाय म्हणून त्यांना शिक्षा द्यावी हे त्यांच्यासाठी खूप अनफेअर होईल. आणि म्हणून मी कोर्टाला अशी विनंती करतोय की त्यांनी माझ्या आशिलाची बाजू समजून घ्यावी, त्यांना थोडी मुदत द्यावी, जेणेकरून ते देणेकरांचे पैसे देऊ शकतील आणि नव्याने उभं राहू शकतील. आणि समजा नाही ते देऊ शकले तर मिलॉर्ड, तुम्ही इथे आहात, मी इथे आहे, कोर्ट इथे आहे, कायदा इथे, कधी शिक्षा देऊ शकतो त्यांना आपण. मिलॉर्ड, कायदा काय सांगतो आपल्याला? 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एक निर्दोष अटकता कामा नये. दॅट्स ऑल मिलॉर्ड. ॲडव्होकेट प्रताप यांच्या मताशी मी सहमत आहे. आरोपीनं कोणालाही फसवलेलं नाही किंवा फसवल्याचा प्रयत्नही त्यानं केलेला नाही. ते जबाबदारीनं सगळ्यांना सामोरे जात आहेत. एवढा मोठा तोटा होऊन सुद्धा घेतलेल्या लोकांचे पैसे ते परत देत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर लागलेले काही कलम मी कमी करण्याचे आदेश देत आहे आणि पुढील सुनावणीसाठी पुढची तारीख कोर्ट देत आहे आणि कोर्ट आज इथंच थांबत आहे. बघितली का कशी केस फिरवली प्रताप सरांनी? हो बघा ना, ते त्याच्या आशिलाला वाचवण्यासाठी काही पण करतील. कायदा सोयीनुसार कसा वापरायचा ते ह्यांच्याकडनं शिकायचं. हे मात्र खरंय. पण यांची फी जास्त असेल ना? गरिबांना ना तर ह्यांच्या नादीच लागू नये. सरळ म्हणा की निर्दोष सुटायचं असेल तर ॲडव्होकेट प्रताप यांच्याकडेच जायचं. हे सगळं लिहून घेतलं तर काय बोललात? हो साहेब, घेतलंय. सुधाकर हा जे म्हणतोय हा कलकत्त्यावरून आला, तर तिकडनं आले त्याच्या वागण्यात बोलण्यात काही संभाषणात कधी काही आलं? नाही साहेब, कधीच नाही. म्हणजे घरात कोणाशी कलकत्त्याविषयी बोलत बसलाय, बाहेर कोणाशी, कधी काय तिथली आठवणी सांगतोय, कधीच असं नाही. मी कधीच ऐकलंच नाही. असं कसं होतं? एक माणूस होतो म्हणतो मी तुझा भाऊ आहे, तुझ्या आईला म्हणतो मी तुमचा मुलगा आहे, बापाला म्हणतो मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही म्हणता हो ये 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 फार दिवस लांब होतास, आता राहतो आमच्याकडे. एक आगंतुक माणूस येतो म्हणतो मी तुमचा नात्यातला आहे आणि तुम्ही ते नातं मान्य करता. कसं काय? साहेब, प्रेमांधळा हे म्हणतात ना, तशातला एक प्रकार आहे. तो जेव्हा घरी आला ना त्या दिवशी मोठी आई त्याला बघून भावूक झाली, रडायला लागली, खुश झाली. आप्पा मात्र साशंक होते. आप्पांनी त्याला काही प्रश्न विचारले, सगळ्या प्रश्नांची त्यांनी अचूक उत्तरं दिली. एवढंच नाही साहेब, आप्पांनी त्याला पायावरची खून दाखवायला लावली. त्यांनी बाय दाखवला, त्याच्या पायावर खून होती, कारण गोपाळच्या पण पायावर खून होती. तयारी करून आलाय, अभ्यास करून आला. त्याला ज्या दिवशी बघितलं होतं ना तेव्हापासून हा मला लफंगाच वाटतो. लफंगा आहेस सर. एक काम करा, कलकत्त्याला जा, सगळी माहिती गोळा करा, शहानिशा करा, रिपोर्ट सादर करा. हो साहेब. सुधाकर हा हुशार आहे, हा तरबेज आहे, काहीतरी लपवत आहे. हा आपल्या पाठीवर काहीतरी महत्वाचं गुपित घेऊन करतोय. ते आपल्याला कळू नये म्हणून आपली दिशाभूल करतो, उडवाउडवीची उत्तरं देतो. हा म्हणतो मी कलकत्त्यावरून आलो. बघ ना, एखादा माणूस एखाद्या परिप्रेक्षामध्ये राहिल्यावर तिथल्या भाषेचा जीवनमानाचा पाझर झेलत त्याच्या वागण्या बोलण्यात हसायलाच पाहिजे. तसं याचं काहीच नाही, काहीच अंश सापडत नाही. इतकी कशी एखादा माणूस फारकत घेऊ शकतो आपल्या पूर्वाश्रमीच्या आयुष्याची? आपल्याला कसून चौकशी केली पाहिजे. हा खरंच कलकत्त्यावरून आलाय की आणखीन कुठून?
हा वकील एवढं प्रेमानं कोणाशी बोलत असेल? एवढ्या रात्री या वकिलाकडे कोण आला असेल? ही काय भानगड आहे? बघाय पाहिजे.